नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार, राहुरीतून 4 अर्ज मागे, तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस ठाम। एमपीएससी राज्यसेवा 2024चा अंतिम निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लांबकाने राज्यात प्रथम, तर आरती जाधव महिलांमध्ये पहिली। कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये दाखल आणि व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते, शर्मिला ठाकरेंचा सवाल, महिलांना भोंदू बाबाकडे न जाण्याचे केले आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली। आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बाळकृष्ण जायभाये, वय 42 वर्षे असे असून ते माजलगाव शहर ठाण्यात कार्यरत होते। त्यांनी बीड शहरातील आपल्या राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। बाळकृष्ण जायभाये हे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते, त्यामुळे ते बीड जिल्ह्यात सर्वत्र परिचित होते। त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत बीड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस दल आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने आज मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केले। हृदयविकार, मधुमेह, न्यूरो संबंधित आजार तसेच अस्थिरोग यासारख्या आजारांवर उपचार देण्यात आले। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी डॉक्टर सुनील बोबडे यांनी दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे मानेच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत मोबाईल वापरताना योग्य पोश्चर ठेवण्याचा सल्ला दिला। तसेच डॉक्टर विशाल पिंगळकर यांनी मान व पाठीच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेतल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सचिन पांडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल असे नमूद केले। या उपक्रमामध्ये एकूण 72 गरजूंनी लाभ घेतला। यावेळी केवळ तपासणीच नव्हे तर मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार भागवत सानप, राजेंद्र मुंडे, शहनशाह सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले। बीड शहर पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे निरोगी बीड, सुरक्षित बीड हा संदेश प्रत्यक्षात उतरला असून सामाजिक बांधिलकी जपत बीड पोलीस दलाने एक आदर्श निर्माण केला आहे। मित्रांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्याच्या कारणावरून एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली। महेश उद्धव भनगे असे मृत तरुणाचे नाव असून महेशने मंगळवारी घराच्या छतावर तो एकटाच झोपायला गेला असताना बराच वेळ झाला तरी तो खाली का आला नाही हे पाहण्यासाठी कुटुंबीय रात्री 8 वाजण्याच्या सुमारास छतावर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले। दरम्यान काही दिवसांपूर्वीच महेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला होता, तर 6 एप्रिल रोजी एका मित्राचा वाढदिवस होता, तरीही महेशला यावेळेस मित्राने बोलावलेच नाही। त्याला सोडून इतर सर्वांनी वाढदिवस साजरा केला, त्यामुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता। आत्महत्येपूर्वी मंगळवारी दुपारी त्याने आपल्या मोबाईलवर माझं दुःख कुणाला सांगू, मी एकटा पडलो असे भावनिक स्टेटस ठेवले होते। या स्टेटसवरून त्याला आलेला एकटेपणा आणि नैराश्य दिसून येत होते। या नैराश्यातूनच महेशने टोकाचे पाऊल उचलल्याने कुंभेफळ गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। तेच तालुक्यातील चिंचोली माळे येथील एका इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला 19 वर्षीय अक्षय भगवान काळे हा सातत्याने त्रास देत होता। संबंधित मुलीने हा प्रकार घरी सांगितला असता घरच्यांनी सदरचे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले। त्याचबरोबर त्या मुलाच्या नातेवाईकांना देखील याची कल्पना दिली, मात्र मुलाने त्रास देणे काही बंद केले नाही। अखेर मुलीला चिंचोली माळेच्या शाळेतून काढून केज येथील एका शाळेत दाखल करण्यात आले। तिथेही सदरचा मुलगा हा त्रास देतच राहिला। दरम्यानच्या काळात 2 वेळा पोलिसांकडे याबाबत तक्रारही देण्यात आली, मात्र केज पोलिसांनी याची गांभीर्याने दखल न घेतल्याने अखेर सततच्या त्रासाला
कंटाळून सदरील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलीने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली। दरम्यान केज पोलिसांची निष्क्रियता आणि दुर्लक्षपणामुळे सदरील मुलीला आपला जीव गमवावा लागला असून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे। अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर आज झालेल्या भीषण अपघातात एका बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। अंबाजोगाई येथील दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री सुदर्शन टाक असे अपघातात मृत्यू झालेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून श्री टाक हे आपल्या स्कूटीवरून जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या अपघाताचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या कारवाया करत एक तलाठी आणि एका ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले। पहिली कारवाई केज तालुक्यातील दहिपळ वडमावली येथे करण्यात आली। यामध्ये तलाठी परमेश्वर अभिमान जाधव वय 47 वर्ष याला 9,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले। तक्रारदाराच्या वारसा नोंदी 7/12 करण्यासाठी जाधव याने 35,000 रुपयांची मागणी केली होती। त्यापैकी 9,000 रुपये घेताना तो रंगेहात पकडला गेला। उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते। विशेष म्हणजे जाधव हा माजी सैनिक असून फक्त 6 महिन्यांपूर्वीच तो सेवेत रुजू झाला होता। ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक श्री सोपान चिट्टंपले यांच्या पथकाने केली, तर दुसरी कारवाई परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे करण्यात आली। जिरेवाडीचा ग्रामसेवक दशरथ देवीदासराव गोरे याला 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी 1,000 रुपयांची मागणी त्याने केली होती। आपल्या खाजगी कार्यालयात 500 रुपये स्वीकारले असता पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत गोरे याला रंगेहात पकडले। दरम्यान या 2 धडाकेबाज कारवायांमुळे बीड जिल्ह्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून महसूल खात्यात मात्र या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे। सामाजिक प्रश्नावर सातत्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर व त्यांची टीम आंदोलन करून शासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करत असते। त्यांच्या आंदोलनाने शासनाला घाम फुटत असून अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे। या कामी त्यांना जवळपास 40 ते 50 सामाजिक कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे। याच टीममधील त्यांचे एक विश्वासू सहकारी मित्र श्री शेख युनुस चराटा यांची कन्या शेख रुखसार युनुस हिची महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत नुकतीच पुणे विभागात शहर पोलीस दलामध्ये निवड झाली असून शेख रुखसार हिची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने तिच्यासह तिच्या पालकांचा आज दिनांक 8 मार्च 2026 बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे प्राचार्य डी.जी. तांदळे सर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर, डॉक्टर संजय तांदळे, रामधन जमाले, आम्रपाली साबळे यांच्यासह चळवळीतील सहकारी मित्रांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।